आपल्या भारत मातेचं नाक म्हणजे काश्मीर, या पृथ्वी तलावरील स्वर्ग म्हणजे काश्मीर आहे. साल 1320 म्हणजे आजपासून 700 वर्ष आधी काश्मीरमध्ये एकही मुस्लिम नव्हता आणि आज काश्मीरमध्ये 97% लोकसंख्या ही मुस्लिम आहे. मित्रांनो, मी जम्मू काश्मीर बद्दल बोलत नाही, कारण जम्मू काश्मीर मिळून 68% मुस्लिम लोकसंख्या आहे आणि 28% हिंदू आहेत. पण काश्मीर विभागामध्ये मुस्लिमांची संख्या ही 97% आहे. विचार करा, 700 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये मुस्लिम धर्मच नव्हता आणि आज त्या ठिकाणी 97% मुस्लिम आहेत. हे कसं घडलं आणि का घडलं हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण काश्मीरमध्ये ही हैवानत, ही राक्षसी वृत्ती आली तरी कुठून हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हिंदू आहात ना, पण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. मित्रांनो, इस्लामचे संस्थापक प्रॉफेट मोहम्मद यांच्या निधनानंतर म्हणजे इसवी सन 632 नंतर इसवी सन 750 पर्यंत काश्मीरमध्ये अरबांनी 2 वेळा आक्रमण केले, तरीही इस्लाम काश्मीरमध्ये आला नव्हता. मोहम्मद बिन कासिमनं इसवी सन 732 मध्ये, तर मोहम्मद गझनबीनं 1015 ते 1018च्या काळामध्ये सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी संग्राम राजा महापराक्रमी होता, यानं सर्व मनसुबे हाणून पाडले. इसवी सन 1003 ते 1320 पर्यंत या ठिकाणी लोहरा साम्राज्य होतं. त्याआधी कारकोट वंशाचे साम्राज्य त्या ठिकाणी होतं. पण 1320 हे फार महत्त्वाचे, कारण काश्मीरमधल्या लोहारा साम्राज्याचा शेवटचा राजा सुहादेव या दुराच्या नावाच्या एका मंगोलानं हत्या केली आणि सुहादेव नंतर लाहोरा साम्राज्यामध्ये असा कोणताही राजा नव्हता की जो काश्मीरचं संरक्षण करेल, काश्मीरचं राज्य सांभाळेल. आणि त्यामुळं तिबेटचा प्रिन्स रिंचाना हा काश्मीरच्या गादीवर बसला. आता हा रिंचाना तिबेटमधून पळून आलेला होता आणि त्यावेळी सुहादेव राजानं त्याला आसरा दिलेला होता त्या ठिकाणी. पण सुहादेवच्या हत्येनंतर त्यानं मोका साधला आणि तो काश्मीरच्या गादीवरती बसला. हा रिंचाना हा मूळ बौद्ध धर्माचा होता, पण नंतर त्यानं व त्याच्या मुलानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि अशा पद्धतीनं काश्मीरमध्ये इस्लाम धर्म त्या ठिकाणी आला. रिंचाना हा फक्त 3 वर्ष काश्मीरच्या गादीवर होता आणि याच काळामध्ये मध्य आशियामधले अनेक सुफी संत त्या ठिकाणी यायचे इस्लामचा प्रचार करण्यासाठी, धर्माचा प्रचार करण्यासाठी. त्यांचा उद्देशच होता की मुस्लिम धर्माचा प्रचार करायचा. आणि अशा एका सुफी संताच्या प्रभावाखाली त्यानं मुस्लिम धर्म स्वीकारला होता या रिंचानं. काश्मीरच्या श्रीनगरमध्ये त्यानं पहिली मस्जिद उभारली बघा. राजा बहुतांचा धर्म स्वीकारला मुस्लिम आणि यानं पहिली मस्जिद उभारली श्रीनगरमध्ये. आणि रिंचाना नंतर त्याचा मोठा मुलगा हैदर हा नंतर पुढे गादीवरती बसला. पण 3 वर्षामध्ये हैदरच्या दरबारामध्ये एक मंत्री होता शाहमीर, यानं हैदरचं संपूर्ण कुटुंबच मारून टाकलं. अशी अवलाद बघा मुस्लिमांची. आणि संपूर्ण हे काश्मीरचं राज्य बळकावलं आणि त्यानं स्वतःचं नामकरण सुलतान शामशुद्दीन त्यानं केलं बघा. आणि या शामशुद्दीनच्या काळामध्ये काश्मीर फार बदलला, सुरुवात झाली बदलायला. त्यानं इस्लाम, पर्शियन आणि संस्कृत मोठ्या प्रमाणात प्रचार केला. आणि या शामशुद्दीनने बघा काही चांगली कामंही काश्मीरमध्ये सुरू केली. काश्मीरमध्ये त्यावेळी हिंदू धर्म मजबूत होता त्यावेळी आणि हिंदूंची लोकसंख्या त्यावेळी जास्त, मुस्लिम कमी होते, म्हणून त्यानं हिंदूंशी जुळून घेत होता हा राजा. त्याला माहीत होतं की हिंदूंची लोकसंख्या त्या ठिकाणी जास्त. आणि नंतर 1341 साली शामशुद्दीन हा मरण पावला बघा. आणि त्याचा नातू सुलतान शहाबुद्दीन याच्या हातामध्ये काश्मीरची सत्ता आली. आणि या शहाबुद्दीनच्या दरबारामध्ये सर्व मंत्री हिंदू होते, मुस्लिम शासक आणि मंत्री हिंदू, आणि त्यामुळे हिंदूंना त्या ठिकाणी मान. आणि या शहाबुद्दीन नंतर कुतुबुद्दीन सुलतान झाला पुढं नंतर. आणि याच काळामध्ये सुफी संत सय्यद अली हमदाली याचाही प्रभाव त्या ठिकाणी या काश्मीरमध्ये वाढत होता. आणि सय्यद अली हा जो होता हा कट्टर मुस्लिम होता. त्याला हिंदू मुस्लिम एकत्र आलेलं फार वाईट वाटायचं, आवडत नव्हतं. त्याला इस्लामचा प्रचार करायचा होता काश्मीरमध्ये.
आणि यानं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करण्याचा जोर त्या ठिकाणी लावला. आणि याच वेळी काही सुफी संत प्रचार करत होते. याच वेळी बघा काश्मीरमध्ये हिंदू संत लल्लेश्वरी यांचाही त्या ठिकाणी प्रभाव होता या काळामध्ये काश्मीरमध्ये. आणि लल्लेश्वरी यांना मूर्तीपूजा आवडत नव्हती याला बघा. आणि आपण पाहतो की मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा मूर्तीपूजा नसते. तसंच त्या काळामध्ये बघा हिंदू मुस्लिम चांगला मेळ होता त्यावेळेस काश्मीरमध्ये. लल्लेश्वरी यांनी संस्कृत भाषा नाकारली त्या ठिकाणी आणि त्यांनी स्थानिक भाषेला त्या ठिकाणी आग्रह धरला. सुफी संतांचाही प्रचार वाढला होता, प्रसार वाढला होता आणि त्यामुळं हिंदूंचा ज्या काळ होता त्या ठिकाणचा धर्म परिवर्तन होऊ लागलं बघा मुस्लिम धर्मामध्ये. आणि याच काळामध्ये त्या ठिकाणी हिंदूंचा प्रभाव कमी झाला आणि मुस्लिम धर्माचा त्या ठिकाणी प्रचार वाढला. आता कुतुबउद्दीन नंतर सिकंदर शहा काश्मीरचा सुलतान बनला. आता सिकंदर हा मुस्लिम धर्मामध्ये होता बघा, कट्टर होता. आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये हिंदूंना जबरदस्तीनं मुस्लिम बनवलं लागलं बघा. डांबून ठेवलं हिंदूंना आणि मुस्लिम बनवण्यात त्या ठिकाणी आलं. या सिकंदर शहाने काश्मीरमधील हिंदू मंदिरं, बौद्ध मठ या राक्षसानं उद्ध्वस्त करायला चालू केले. हजारो मंदिरं काश्मीरमधली हिंदूंची पाडली या सिकंदर शहानं. अहो विचार करा, त्यावेळेस मंदिरामध्ये ज्या मूर्त्या होत्या ना, सोन्याच्या मूर्त्या होत्या, सोन्याच्या. प्रत्येक हिंदू मंदिरामध्ये सोन्याच्या मूर्त्या होत्या. बौद्ध मठामध्ये सोन्याच्या मूर्त्या होत्या. या मुस्लिम राजानं या मंदिरामधील सोन्याच्या मूर्त्या वितळण्याचं काम त्यानं केलं बघा. मूर्त्या आणायचा आणि वितळायचा. संपूर्ण खजिरा त्यानं काश्मीरमध्ये भरला बघा हिंदू मूर्त्यांनी वितळून. एवढं घोर पाप या ठिकाणी केले या मुस्लिम राजानं. या सिकंदर शहाच्या दरबारामध्ये जे मंत्री होते उच्च पदावरती, ब्राह्मण मंत्री होते, सगळ्यांना त्यानं काढून टाकलं उच्च पदावरून आणि हाकलून दिलं बघा. आणि संस्कृत भाषेला त्या ठिकाणी त्यानं विरोध केला. आणि त्यावेळी विचार करा, या सिकंदर शहानं काश्मीरमध्ये असल्याने हजारो ग्रंथ होते बघा संस्कृतमध्ये, हे हजारो ग्रंथ जाळून टाकले या हैवानानं. हा तोच काळ होता. सिकंदर शहाच्या जाचाला कंटाळून काश्मीरमधील हजारो काश्मीरी पंडित त्या ठिकाणी पळून आले काश्मीरमधून बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये. पुढे नंतर सिकंदर शहा मेला आणि त्याचा मुलगा जैनुल अब्दीन आणि नंतर काश्मीरच्या गादीवर बसला आणि पुन्हा एकदा काश्मीरचं चित्र पालटलं. 1420 साली तो काश्मीरच्या गादीवरती बसला व हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माच्या बरोबरीने तो संबंध राखू लागला. जिजिया कर त्या ठिकाणी यानं रद्द केला. एवढंच नाही तर काश्मीर सोडून गेल्या पंडिताला त्यानं पत्र लिहिली आणि परत माघारी काश्मीरमध्ये येण्याची विनंती केली. आणि काश्मीरमध्ये ज्या लोकांना जबरदस्तीने मुस्लिम बनवले त्यांना आपल्या मूळ धर्मामध्ये जाण्याची त्या राजानं परवानगी दिली. संस्कृत व पर्शियन या भाषेला समान न्याय त्या ठिकाणी या राजानं दिला. एवढंच नाही तर महाभारताचं रूपांतर पर्शियन भाषेत या ठिकाणी केलं बघा त्या राजानं. परंतु या राजानं काश्मीरची जी भाषा होती ती अधिकृत भाषा म्हणून पर्शियन भाषेला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्याचमुळं संस्कृत भाषेचा त्या ठिकाणी प्रभाव कमी होऊ लागला. त्या राजानं 50 वर्ष राज्य या काश्मीरमध्ये केलं. 1420 ते 1470 या काळामध्ये पर्शियन भाषा त्या ठिकाणी काश्मीरमध्ये वाढली. सतत धर्म परिवर्तनाने मुस्लिमांची लोकसंख्या त्या ठिकाणी भयंकर वाढली आणि हिंदू अल्पसंख्यक बनले. हिंदूंची संख्या कमी झाली. 1586ला काश्मीर मुघलांनी बळकवलं आणि पुढे नंतर 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी त्या ठिकाणी त्याला गाडलं महाराष्ट्र आणि मुस्लिम साम्राज्याचा अस्त झाला. पुढे नंतर 1753 साली अहमद शाह अब्दाली यानं काश्मीरवरती कब्जा केला. 1773 पर्यंत तिमरशाह यानं काश्मीरची गादी सांभाळली आणि पुढे नंतर 1819 साली महान शिखांचा राजा रणजित सिंह यांच्या खालसा साम्राज्याचा उदय त्या ठिकाणी झाला आणि काश्मीर रणजित सिंह यांच्याकडे आलं. 400 वर्षानंतर मुस्लिम राजवट त्या ठिकाणी काश्मीरची गेली आणि एका हिंदू राजाकडे ही कमान आली. तो मित्रांनो तोपर्यंत काश्मीरमध्ये इस्लामीकरण पूर्णरित्या झालं होतं आणि नंतर पुढे इंग्रज आणि शिखांचं महाभयंकर त्या ठिकाणी युद्ध झालं आणि इंग्रज जिंकले हो. आणि नंतर डोंगराळ राजे झाले त्या ठिकाणी बघा. आणि या डोंगराळ राजाचा शेवटचा वंशज राजा होता हरिसिंग. 1947 साली ज्या वेळेला आपल्या भारताचं विभाजन झालं त्यावेळी भारतामध्ये या राजानं आपलं काश्मीर भारतामध्ये दिलं. 1320 ते 1819च्या काळामध्ये पूर्ण इस्लामीकरण झालं बघा.
याच्या अगोदर संपूर्ण हिंदूच होते काश्मीरमध्ये. आणि म्हणून आजही आपण पाहतो त्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त आहे. आणि या काश्मीरमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त असल्यामुळं पाकिस्तान हक्क आपला आजही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करते. कारण धार्मिक स्तरावरती भारत आणि पाकिस्तानची आपल्या फाळणी केली होती लोकांची. आणि आजही त्या ठिकाणी धार्मिक दहशत पसरवण्याचं काम त्या ठिकाणी पाकिस्तान करते. ज्वलंत उदाहरण पाहिलं आपण पहलगाम हल्ला. अहो या राक्षसानं धर्म विचारून गोळ्या झाडल्या. हो तर राक्षसी कृत्य आज या ठिकाणी पाकिस्तानी लोक करतात, दहशतवादी. म्हणून यांना धडा नक्कीच शिकवावा लागेल. तर मित्रांनो, म्हणूनच आपण हिंदू आहोत, गर्वाने चाला आणि हिंदूंच्या संस्कृतीवरती कधीही टीका करू नका. हो आपल्या गावागावामध्ये असणारी मंदिरं दुरुस्त करा. कारण संपूर्ण भारत देश हिंदूंचा आहे, इंच इंच भूमी हिंदूंची, आणि काश्मीर तर आपलाच आहे. सुंदर अशी माहिती आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट जय श्रीराम अशी एक कमेंट जरूर करा. जय हिंद, जय भारत.